सोमवारी सकाळी दगडवाडी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चांद उर्फ गुड्डू तांबोळी वय वर्ष 30 याच्या निर्गुण हत्येचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावलाय। आणि धक्कादायक म्हणजे चांदचा मित्र अतिक तांबोळी यानेच 1.5 लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचं उघड झालं असून पोलिसांनी त्याला मध्यरात्री बीड शहरातून बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी तपास केल्यावर हे समजलं की मयत चांद जो आहे त्याचे आरोपी अतिककडे 1,50,000 रुपये होते। तो या पैशांचा सतत तगादा लावत होता आणि विशेष म्हणजे आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होतं। पैसे दिले नाहीस तर तुझ्या लग्नात येऊन मी गोंधळ घालेन असा इशारा चांदने दिला होता। यामुळे चिडलेल्या अतिकने लग्नात माझी बदनामी होईल या भीतीने त्याने रविवारी रात्री चांदला गाठलं आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली। सोमवारी सकाळी घटना उघडकीस आल्यावर परिसरात दहशतीचं वातावरण होतं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली। उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासांत आरोपी अतिक तांबोळीला बेड्या ठोकल्या। चांद रविवारी बीडला आला होता, तेव्हापासून तो बेपत्ता झाला। त्यानंतर त्याच्या घरच्यांनी मिसिंगची तक्रार सुद्धा दाखल केली होती। त्याने त्याच्या पुतण्याला फोन करून गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल असं सांगितलं सुद्धा होतं। मित्राच्या लग्नाची तयारी झाली आणि त्याच मित्राने फक्त काही पैशांसाठी एका मैत्रीलाच पूर्णविराम दिला। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।